परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आपण प्रार्थना करूया. आपण सर्व डोळे बंद करूया, प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र सेनांच्या महाजीवन परमेश्वरा, धन्यवाद करतो प्रभूजी, तुझे आभार मानतो बाप्पा. दिवसभर सांभाळ प्रभू आणि देवबाप्पा साहेब प्रभूची परवानगी या ठिकाणी आगमन समयाचे प्रभू पहिला रविवार या निमित्त परमेश्वरा आम्ही या ठिकाणी भक्ती करतात. देवबाप्पा वगैरे सर्व भक्ती प्रार्थना वस्ती संदेश मधुसिप्रा सर्व प्रभू तो आशीर्वाद करा बाप्पा. आणि प्रभू इकडे आमच्या मंडळीमध्ये आमच्या पवित्र मंदिरामध्ये प्रभू त्याच्या मार्गात साहित्य परमेश्वरा आज सर्व भक्ती तो आशीर्वाद विनाश प्रार्थना धन्यता आनंद प्रभू येशू याच्या नावात मागून म्हणतो. आमेन आमेन. आपण या वेळेला सर्व राजवटी उभं राहूया आणि आपण गीत गाऊया. 5 मिनिटांमध्ये म्हणून गीत क्रमांक 126 सर्व समर्थ पिता आकाश पृथ्वी याचे उत्पन्न करणारा त्यावर विश्वास ठेवितो आणि शुद्ध आमचा एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने दर्शन झाला तुम्हाला ज्याने पत्राच्या वेळी ज्याला जो मरण पावला जो अधोगती उतरला
संहिता याचा 118वा अध्याय आणि वचन 1 ते 9 विनंती करतो आमच्याकडे कोणी समोर येतील आणि शास्त्रवाचं वाचन करतील. एक वचन तुम्ही वाचायचं आणि दुसरं वचन आम्ही सर्व वाचूया. कोणी समोर या स्तोत्र संहिता 118 वचन 1 ते 9. त्या समयाला आपण स्तोत्र संहिता याचा 118वा अध्याय वचन 1 ते 9 आपण वाचणार आहोत. मी पहिलं वचन वाचते, त्यानंतरच आपण दुसरं वाचूया आणि जे शेवटचं 9वं वचन आहे ते आपण सर्वजण मिळून वाचणार आहोत. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा दावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहिली. आपण या वेळेला मधुसीच्या प्रार्थनेत जाणार आहोत. मी या वेळेला विनंती करतो आमच्याकडे प्रार्थना परभणी यांच्या अंतर्गत नांदेड डिस्ट्रिक्ट यांच्या समवेत परभणीमधील मंडळी कुटुंब आशीर्वादित करावं. त्यानंतर हे साहेब त्यांचे कुटुंब त्यांची फॅमिली आणि सर्व डिस्ट्रिक्ट परमेश्वर आशीर्वादित करावं. त्याच्या समवेत आमचे विषय साहेब विषय मॅडम आपण यासाठी प्रार्थना करत आहोत. मी विनंती करतो आमच्यामध्ये किशोर समोर येतील आणि आपल्याला मध्ये प्रार्थना देत चालेल. पवित्र पवित्र अति पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो प्रभुजी. तू महान परमेश्वर आहे आणि प्रेमळ पिता आहेस प्रभुजी. याची आम्ही प्रत्येक क्षणी प्रभुजी प्रचिती घेतो प्रभुजी, अनुभव घेतो. प्रत्येक दिवस प्रभुजी आम्हाला तुझ्या आमच्यावरील प्रेमाची साक्ष पटवतो प्रभुजी. धन्यवाद प्रभुजी. आजच्या ह्या तारखेला, ह्या 30 तारखेला आज आम्ही थोडके का होईना परंतु या मंदिरात आलो आहोत प्रभुजी. आणि प्रभुजी आम्हापैकी बरेच जण प्रभुजी येथे नाही आहे प्रभुजी. आणि मागील वर्षामध्ये आम्ही पाहिलं तर प्रभुजी आमच्या परभणी समाजातून बरेच जण तुझ्याकडे आले आहेत प्रभुजी. आणि प्रभुजी आम्ही वर्तमानपत्र, TV आणि इतर न्यूज चॅनल पाहतो तर प्रभुजी अनेक अप्रिय घटना आणि अकाली मृत्यूचं थैमान आम्ही पाहतो प्रभुजी. त्या सर्व पार्श्वभूमीवर प्रभुजी या क्षणी आम्ही तुझ्या मंदिरात आहोत. त्याबद्दल प्रभुजी सर्वप्रथम तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू. धन्यवाद देतो. मागील सप्ताहामध्ये आमच्या प्रत्येक कुटुंबाला तू सांभाळलं प्रभुजी. आणि प्रभुजी त्यांना चालवलं प्रभुजी आणि त्यांच्यावर तुझी कृपा पुरवली. आणि प्रभुजी त्यांना तू आध्यात्मिकतेत त्याचप्रमाणे जगतेत आणि प्रभुजी कौटुंबिक सदस्य म्हणून सर्व गोष्टीमधून प्रभुजी
जबाबदारी पार पाडत असताना प्रभूजी तू तुझं सहाय्य पुरवलं त्याबद्दल धन्यवाद प्रभूजी. आणि प्रभूजी मागील रविवार प्रभूजी तू विशेष असा आशीर्वादाचा केला आणि अत्यंत यशस्वी तू होऊ दिला प्रभूजी. आम्हा पामराचे प्रभूजी छोटे छोटे प्रयास तू प्रभूजी कितीतरी अधिक पटीनं फलद्रूप केले त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभूजी. आमचे प्रिय बाळासाहेबांचा प्रवास तू येता होता तो सुखाचा आणि आशीर्वादित केला त्याबद्दल धन्यवाद प्रभूजी. सर्व मान महिमा गौरव देतो प्रभूजी. तुझ्या चरणापाशी प्रभूजी प्रार्थना विनंती मी सादर करत आहे सर्व आमच्या नांदेड डिस्ट्रिक्टसाठी प्रभूजी. नांदेड डिस्ट्रिक्ट आणि त्या अंतर्गत येणारे सर्व चर्चेस आणि प्रीचिंग सेंटरसाठी प्रभूजी जिथे जिथे प्रभूजी तुझं कार्य सुरू आहे तिथे प्रत्येक त्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आणि प्रत्येक कुटुंबावर तुझी विशेष अशी कृपादृष्टी कर. आणि याचे प्रभूजी प्रशासन चालवत असताना आमच्या DS साहेबांवर प्रभूजी तुझी विशेष अशी कृपा कर. तुझं सामर्थ्य त्यांना पुरव. आणि प्रभूजी एक जबाबदारी पार पडत असताना प्रभूजी जे काही आव्हाने त्यांना पेलावी लागतात प्रभूजी ती पेलण्यासाठी प्रभूजी लागणारं ज्ञान लागणारं चातुर्य लागणारं प्रभूजी आध्यात्मिक बळ त्यांना तू पुरव प्रभूजी. त्यांना आर्थिक बळ पुरव प्रभूजी आणि लागणारं मॅन पॉवर त्यांना तू पुरव प्रभूजी. आणि प्रभूजी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तुझं कार्याची वाढ अधिकांनी अधिक प्रभू. त्याप्रमाणे आम्ही बिशप साहेब आणि त्यांच्या अखत्यारीत येणारे सर्व गोष्टी प्रभूजी सर्व चर्चेस प्रभूजी या देखील प्रभूजी तुझ्या सामर्थ्याच्या हातामध्ये मी देत आहे त्यांना देखील तुझं सहाय्य पुरव प्रभूजी. आणि प्रभूजी नांदेड डिस्ट्रिक्ट अंतर्गत येणारा प्रत्येक देवाचा सेवक याला तुझ्या सामर्थ्याच्या हातामध्ये मी सोपित आहे प्रभूजी. तुझ्या सामर्थ्यानं त्यांना ओतप्रोत भरून काढ. आणि प्रभूजी 30 पट नव्हे 60 पट नव्हे तर 100 पट आणि 100 पट प्रभूजी पीक आम्हाला कापायला मिळून दे प्रभूजी. अशी तुझं प्रभूजी चमत्कार आमच्या कार्यक्षेत्रामध्ये होते. आमच्या पाळकसाहेबांना आदरणीय पाळकसाहेबांसाठी मागतो प्रभूजी अंबेजोगाई आणि परभणी या 2 ठिकाणची आध्यात्मिक जबाबदारी ते पार पाडत आहेत. दोन्ही ठिकाणी ते सेवा करीत असताना प्रभूजी त्यांना प्रभूजी अनेक परिश्रम पडत आहेत प्रभूजी. त्यासाठी प्रभूजी तुझं सहाय्य त्यांना पुरव. त्यांना तू आपल्या सामर्थ्याच्या हातामध्ये घे प्रभूजी. आणि प्रभूजी त्यांना मानसिक बळ दे त्यांना शारीरिक बळ दे प्रभूजी त्यांना आर्थिक बळ दे प्रभूजी. आणि प्रभूजी त्यांना प्रभूजी सर्व गोष्टीनं प्रभूजी तुझी कृपा पुरव प्रभूजी. जेणेकरून प्रभूजी ह्या दोन्ही चर्चेसमध्ये ते सेवा करत असताना प्रभूजी तेथे प्रभूजी तुझं नाव उंचावलं जाईल आणि तेथील मंडळीची आणि मंडळीतील सभासदांची संख्या अधिक आणि अधिक वाढेल. आणि प्रभूजी येथे बसलेल्या प्रत्येक भावा बहिणीसाठी मी मागतो प्रभूजी त्यांच्यावर तुझी विशेष अशी कृपा कर. आणि हे तुझं प्रत्येक जण निवडलेलं पात्र आहे प्रभूजी. कारण प्रत्येक जण जो तुझ्यावर विश्वास ठेवतो हा तो तुझं पाचारण झालेला आहे असा आमचा विश्वास आहे. म्हणून प्रभूजी तुझ्या कार्यामध्ये आम्हापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे ती आणि प्रभूजी ती पार पाडावी यासाठी आम्हाला तू तुझ्या आत्म्याचं तुझं आत्म्याचं मार्गदर्शन आणि सहाय्य त्याचप्रमाणे प्रभूजी आमच्या मंडळीतून जे कोणी आजारी आहे प्रभूजी अंकिता अपूर्वा या दोन्ही मुलींसाठी मागतो प्रभू तरुणींसाठी मागतो. आणि त्याचप्रमाणे प्रभूजी अल्पासाठी मागतो. रोहिणी सिस्टर आहे उपासना सिस्टर आणि प्रभूजी त्याचबरोबर आणखी जे कोणी आजारी आहे प्रभूजी त्यांना जखमी हाताचा स्पर्श कर प्रभूजी. माझ्या इतर व्यक्तीमध्ये कालपासून प्रभूजी जे काही व्हायरलचा आहे प्रभूजी प्रभाव तो प्रभूजी तो सर्वांना तुझ्या स्पर्शाने प्रभूजी आरोग्याचं दान दे आणि तो व्हायरलचा प्रभाव तो नष्ट कर प्रभूजी. आणि प्रभूजी आमच्या मंडळीतील बालके विशेष करून तो आशीर्वादित कर प्रभूजी. आणि उपस्थित असलेले बालक प्रभूजी विशेष करून तुझ्या कृपेमध्ये त्याला आशीर्वादित कर तुझ्या कृपेमध्ये त्याला वाढव प्रभूजी. आज जे कोणी प्रभूजी मंदिरात इच्छा असून येऊ शकलेले नाही प्रभूजी त्यांच्यावर देखील तू आपली कृपा कर प्रभूजी. आणि प्रभूजी त्यांच्या परतीचा प्रवास सुखाचा कर. यावेळेस आम्ही भारतीय कुटुंबासाठी मागतो प्रभूजी. मागील दुःखाच्या प्रसंगातून जात असताना प्रभूजी त्यांना तू धीर दे त्यांना तू तुझं सांत्वन दे तुझं सामर्थ्य त्यांना पुरव प्रभूजी. आणि तेव्हापासून आणि त्या श्वासमुळे प्रभूजी जे काही त्यांच्या घरामध्ये जे कोणी आजारी पडलेले आहेत कृपा मामी त्यांना तुझं सामर्थ्य पुरव
आणि हेमामाईनी त्यांना देखील तुझं सामर्थ्य पुरव आणि तुझ्या जखमी हाताच्या स्पर्शाने दोघींना प्रभूजी तुझ्या आरोग्याचं दान दे, आरोग्यात प्रदान कर आणि प्रभूजी त्यांनी प्रभूजी हर्षित हृदयाने प्रभूजी आनंदी मनाने अंतःकरणाने पुन्हा एकदा तुझ्या मंदिरामध्ये यावं असं तू बोलत होते. त्याचप्रमाणे आमचा प्रभूजी ख्रिसमस पर्वाला सुरुवात होत आहे. आम्ही थोडके आहोत, आमची मंडळी छोटी आहे आणि प्रभूजी सभासदांची संख्या छोटी आहे, कमी आहे, परंतु प्रभूजी आमच्यावर तुझं प्रेम हे फार मोठं आहे, आमच्यावर असलेली तुझी कृपा ही फार मोठी आहे. म्हणून आमचा हा ख्रिस्त जन्माचा उत्सव प्रभूजी आम्ही अगदी तुझ्या कृपेच्या मानानं तुझ्या संपत्तीच्या प्रमाणात प्रभूजी साजरा करू असा आमचा विश्वास आहे. त्या आकामी प्रभूजी तुझं स्वर्गीय सामर्थ्य आणि तुझे आकाश कपाटे उघडून तुझे आशीर्वाद तो आमच्या मंडळीवरती तू ओत. प्रत्येक जणाच्या येथे प्रभूजी उपजीविकेला तू आशीर्वादित कर, त्यांच्या कामधंद्याला आशीर्वादित कर. जे विद्यार्थी आहेत विशेष करून प्रभूजी परीक्षेत सामर्थ्याचे त्यांच्या कृपा कर. त्यांनी जे कष्ट घेतले आहे प्रभूजी त्या कष्टाच्या मानाने त्यांना शतपटीनं अधिक त्यामध्ये यश तू दे प्रभूजी. आणि स्मिता भोसले या तरुणीला आणि तिच्या सोबतचे तिच्या ज्या क्लासमेट आहेत आणि सर्व विद्यार्थी आहेत प्रभूजी तिच्या सोबतचे त्यांना तुझी कृपा पुरव आणि त्या सर्व लेकरांना प्रभूजी भरभरून यश त्या परीक्षेत दे आणि उज्ज्वल असं करिअर त्यांना प्रदान कर, जेणेकरून प्रभूजी त्यांच्या जीवनातून तुझं नाव गौरवलं जाईल. इथं तुमची सर्व वेळ प्रभूजी आम्हापैकी प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये मी सोडत आहे. आम्हाला तुझ्या आत्म्यामध्ये चालव, तुझ्या वचनामध्ये वाढव प्रभूजी. आमचे पाळक साहेब प्रभूजी आता तुझं वचन आमच्या समोर आणणार आहे प्रभूजी. ते वचन आम्ही ग्रहण करावं, नम्रतेने ग्रहण करावं आणि प्रभू आत्मसात करावं असं तो होते. ते प्रॅक्टिकलमध्ये आणावं, ते प्रॅक्टिसमध्ये आणावं. यासाठी प्रभूजी तो आम्हाला तुझं सामर्थ्य पुरवतो. पुन्हा एकदा प्रभूजी तुझ्या नावाला मान महिमा गौरव दे ही छोटीशी प्रार्थना प्रभू आमचा तारणहार प्रभू येशू याच्या नावात करतो म्हणून तू आहे. वाचन करूया. जुन्या करारातून यशायाचे ग्रंथ, यशायाचे पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन 1 ते 5. जुन्या करारातून यशायाचे ग्रंथ, यशायाचे पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन 1 ते 5 आपण यावेळेला वाचन करूया. आमोजाचा पुत्र यशायाला यहूदा व यरूशलेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टांत वचन. शेवटच्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लुटतील, देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पंथांनी चालू. कारण सियोन येथून धर्मशास्त्र व यरूशलेमीतून परमेश्वराचे वचन निघेल. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इंसाफ करेल. तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भल्याच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवर तलवार उचलणार नाही, ते इतपर युद्धकला शिकणार नाही. आमेन. यावेळेला प्रेम वर्षी कोण करणार आहे? कोणी गाणी कोणी गाणार प्रेम वर्षी कोण
त्याचं स्तवन आपण करूया, कारण परमेश्वर महान आहे प्रियांनो. आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत की आजचा दिवस, आजचा क्षण, कित्येक असे लोक आहेत की जे पाहू शकले नाही, परंतु आपण लकी आहोत, आपण आशीर्वादित आहोत की त्याने आजचा दिवस, आजचा क्षण आपल्या आयुष्याला जोडलेला आहे. प्रियांनो, धन्यवाद द्या त्या स्वर्गीय पित्याला. खरोखर परमेश्वर हा महान आहे प्रियांनो. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस, होली स्पिरिट. धन्यवाद प्रभु, आम्ही तुझं स्वागत करत आहोत माझ्या राजा. आज प्रभु परमेश्वर, जब तेरा वचन कहता है प्रभु कि जहाँ दो या तीन जमा हो मैं हूँ हाजिर उनमें. हम धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर, आज हमारे बीच में तेरी उपस्थिति है परमेश्वर. हम आपका स्वागत करते हैं पिता परमेश्वर, क्योंकि आपकी दया सुनाकर है प्रभु. आपने हमें परमेश्वर, हमको जो लगता है परमेश्वर, वो आपने हमें हमारी नींद में भी पूरा किया है परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं पिता. आपकी दया हम पर बनी रहे परमेश्वर, आपकी करुणा सदा हम पर बनी रहे परमेश्वर. हम आपको धन्यवाद ही करते हैं परमेश्वर, हम आपको धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर. धन्यवाद दिए मेरे प्रियजनों, मेरे भाइयों, मेरी बहनों, अपना मुख आप खोलिए, आपके परमेश्वर को आप धन्यवाद दीजिए. वो सुनने के लिए परमेश्वर उसके कान आपकी तरफ लगा रहा है. उसने कहा है मेरी बेटी, मेरे बेटे, तू मुझे आवाज में तेरी आवाज को हाँ करके पुकारूंगा. आप उसे आवाज दीजिए, वो आपके लिए तैयार है, वो आपके लिए खड़ा है. उसने अपने वचन में कहा है कि मैं तेरे साथ खड़ा हूँ, मैं तुझे कभी छोड़ूंगा नहीं, मैं तुझे कभी त्यागूंगा नहीं. वो आपके लिए सदा तैयार है और आपका भी कर्तव्य है कि आप उसके लिए तैयार हो सके. मैं धन्यवाद करती हूँ पिता, हम सब यहाँ पर इकट्ठा हुए परमेश्वर तेरी आराधना, तेरी स्तुति करने के लिए. हम तेरा धन्यवाद करते, धन्यवाद करते, धन्यवाद करते पिता. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा. उपकार तेरे विश्वा, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा. उपकार तेरे विश्वा, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. धन्यवाद.
हमें परमेश्वर आपने मांगने से ज्यादा दिया है, हमारी उम्मीद से परे आपने हमें दिया है परमेश्वर, इसलिए हम आपका धन्यवाद। आज जो कुछ भी परमेश्वर हमने आपकी स्तुति आराधना की है परमेश्वर, वो आपने अपने स्वर्गीय राज्य में मानने की है परमेश्वर, इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं। ये सारी स्तुति आराधना हम आपके चरणों के पास अर्पण करते पिता परमेश्वर। और परमेश्वर हमारा विश्वास है परमेश्वर के आने वाले दिनों में आपके स्वर्गीय राज्य में परमेश्वर इसका प्रतिफल हमें मिल चुका है परमेश्वर, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर। अगर परमेश्वर हमसे कुछ भूल चूक हुई है परमेश्वर, तो आप कृपा करके हमें क्षमा करें पिता परमेश्वर। ये सारी प्रार्थना है परमेश्वर, ये सारी परमेश्वर स्तुति आराधना हम आपको समर्पित करते हैं पिता परमेश्वर। हम धन्यवाद देते पिता, आपने हमें चलाया है, आपकी उपस्थिति ने हमें चलाया पिता परमेश्वर, आपकी पवित्र आत्मा की उपस्थिति में हमें छुआ है परमेश्वर। आज हर एक भाई बहन को परमेश्वर आपकी पवित्र आत्मा की उपस्थिति में छुआ है परमेश्वर, उनके हृदय परमेश्वर आज आपने खोल दिए परमेश्वर, इसलिए हम आपको धन्यवाद देते पिता परमेश्वर। परमेश्वर यहाँ से आगे का समय पिता परमेश्वर हम आपके हाथों में समर्पित करते हैं। आने वाले वचन को परमेश्वर आप परमेश्वर को आपके द्वारा यहाँ आने वाला है पिता परमेश्वर। वस्त्र साहब का केवल मुख है परमेश्वर, मगर परमेश्वर आपकी इच्छा और आपकी परमेश्वर आपकी ही इच्छा परमेश्वर उनके मुख से प्रकट होने वाली परमेश्वर, इसलिए हम आपको धन्यवाद देते पिता परमेश्वर। आने वाला वचन आप आशीषित करें परमेश्वर, हम धन्यवाद देते पिता। यहाँ से आगे का समय परमेश्वर हम आपके हाथों में समर्पित करते हैं। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के जलाली नाम से मांगते हैं पिता, सुनिए और ग्रहण कीजिए। आमीन। सुंदर से नमस्ते केलेले आहे। कारण आजचा जो शास्त्रपाळ वाचन आहे आपण वाचलेला आहे स्तोत्र संहिता 118, या ठिकाणी सांगत आहे की त्याची दया सनातन आहे, नाही का? आपण जे काही कार्य करू, आपण जे काही काम करू, तर असताना जीवन परमेश्वराची दया काय आहे? सनातन आहे। आजचा संदेश, आजचं वचन, आज शीर्षक आहे येशूने आमंत्रण दिलेलं आहे। विशेष करून परभणी या मंडळीसाठी, सर्वांसाठी जीवन परमेश्वरानं आज या दिवसामध्ये तुम्हा सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे। की आमंत्रण कशासाठी आहे, नाही का? आपण पाहिलं की आपला जो पहिला दिवस कोणी तुम्ही सांगू शकता, म्हणजे 2 तारखेपासून 2 तारीख 9 आणि 16 23 आणि आज 30, 2 तारखेचा संदेश तुम्ही सांगू शकता? 2 मिनिटात मला आठवत असेल आपले जे संकल्प आहेत परमेश्वराचे। व्हेरी गुड, थँक्यू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। नंतर मग 9 तारखेचा गीताचे आहेत, अनिष्टाचे नाही। 9 तारखेचा 16 तारखेचा 9 तारखेला लाजरस होता। 16 तारखेला कुठला होता? हा, व्हेरी गुड, रविवारी मी 16 तारखेला माझी उपस्थिती नव्हती आणि 23 तारखेला हंगामाचा सण। आपण हे सर्व दिवस जीवन परमेश्वराच्या आपण सानिध्यामध्ये आपण घालवत आहोत। आज जीवन परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज आमंत्रण देत आहे। तुम्ही या नवीन वर्षामध्ये, नवीन दिवसामध्ये जे संकल्प केले आहे हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, इथून सुरुवात आहे की आज जीवन परमेश्वराने या मंडळीसाठी तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे। की कशासाठी? की आपण पाहिलं की नवीन करारामध्ये ज्यावेळेस जीवन परमेश्वर म्हटलेलं आहे की माझ्याकडे या किंवा इकडे ये, म्हणून जो हा शब्द आहे, हा उच्चार आहे, जीवन परमेश्वराने येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये 21 वेळा म्हटलेला आहे की तुम्ही माझ्याकडे या।
तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. किंवा ज्या वेळेस आपण पाहिलं की येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की सर्व आणि प्रत्येकाने जीवन परमेश्वराच्या वचनाकडे यायचं आहे. त्याच आपला आज निमंत्रण आहे. परमेश्वराने सुंदरशी आजची पहिल्या वर्षी जीवन परमेश्वराने करून घेतलेलं आहे की कशासाठी की तुम्ही यांच्याद्वारे माझ्याकडे या, म्हणून तुम्हाला हे निमंत्रण आहे. ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या भावानी, ज्या ज्या बहिणी सुंदरसा शास्त्र वाचन केलेला आहे त्यांच्यासाठी आज निमंत्रण आहे की तुम्ही त्या वचनाद्वारे माझ्याकडे या, त्या स्तुतीच्या गायनाद्वारे माझ्याकडे या, मदतीच्या प्रार्थनेद्वारे माझ्याकडे या. जीवन परमेश्वराचं आज तुम्हाला निमंत्रण आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी आज आगमनाचा पहिला दिवस आहे. म्हणजे आज आपण ख्रिसमस हा सण पाहण्याचा आज पहिला रविवार आहे. त्याच्याविषयी 2 मिनिटं फक्त 2 शब्द बोलत आपण मग संदेशाकडे जाऊया. आपण जर पाहिलं येसायाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय या ठिकाणी सांगत आहे की देशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ, मंदिराकडे आपण चढून जाऊ. येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जीवन परमेश्वराने प्रत्येकाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. कारण वचन सांगत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये अशी गर्दी होईल, एकमेकांच्या जीवनामध्ये जीवन परमेश्वर असे अनेक आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. सांगत आहे येणाऱ्या काळामध्ये अशा देशातील लोकांच्या सुनी जातील, म्हणतील चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ, तो आम्हाला आपले मार्ग शिकवा म्हणजे आम्ही त्याच्या प्रकारे चालू. या ठिकाणी सांगत आहे तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा, आम्ही त्या मार्गाने आपण चालूया. येणाऱ्या दिवसामध्ये जो ख्रिसमस सण आहे, जीवन परमेश्वराचा आपण सानिध्यामध्ये आहोत. येणाऱ्या काळामध्ये ख्रिसमस नाताळ आपण साजरा करणार आहोत. त्याच्या अगोदरचे समय आहे की जीवन परमेश्वराचा काळ कधी येईल माहित नाही, केव्हा येईल माहित नाही. परमेश्वर कधी येईल माहित नाही, त्याचं वेळ नाही, तारीख नाही, कुठलं काही नाही, कधी पण येऊ शकते. मग सांगितलेलं आहे मत्स्य वर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 42 आणि 43 म्हणत आहे तुम्ही आणि मला जागृत राहायचं आहे. जीवन परमेश्वराच्या वचनाकडे तुम्हाला आणि मला लक्ष द्यायचं आहे, विश्वासामध्ये राहायचं आहे, जेणेकरून जीवन परमेश्वराला सर्व काही गोष्टी परमेश्वर क्षमा करू शकतो. परंतु एक अशी गोष्ट आहे की परमेश्वर त्या गोष्टीला क्षमा करू शकत नाही. ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो जीवन परमेश्वरा तुझ्या रक्ताने माझी क्षमा झालेली आहे, परंतु एक असं वचन आहे, एक असं शब्द आहे की परमेश्वर त्या शब्दासाठी, त्या माणसासाठी, त्या कार्यासाठी, त्या कामासाठी जीवन परमेश्वराने त्याला मुळीच क्षमा करत नाही. म्हणून आज सारे जीवन परमेश्वर तुमचं आणि माझं अंतःकरण परमेश्वराला द्यायचं आहे. नुसतं आम्ही आमच्या जिभेने, आमच्या ओठाने आम्ही नुसता दिखावा करायचा नाहीये. जर परमेश्वर सांगत आहे तुम्ही सर्व अंतःकरणाने माझ्याकडे या, परमेश्वराकडे सांगत आहे. आपण जर पाहिलं की ज्या वेळेस त्या ख्रिसमसच्या सणामध्ये, नाताळच्या सणामध्ये ज्यावेळेस योशेफ आणि कोण योशेफाची पत्नी कोण बरोबर, करेक्ट, जरा जोरात बोला, करेक्ट आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी त्या दोघांना जाया निघाले. जीवन परमेश्वराचा काळ जवळ नव्हता. परमेश्वराच्या जन्माच्या वेळी हे 2 पती जाया निघालेले आहेत. त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारची जागा मिळाली नाही. आणि ज्या वेळेस जीवन परमेश्वराचा येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये भाऊ आहे, बहीण आहे, वडील आहे, कुणाला बहीण आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लेकरू मुळे जन्माला येते नाही का. संतती परमेश्वर धन आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या मुलीला, आपल्या मुलाला एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली, आपण एकमेकाला काय करतो, पाहतो. मुलगा, तो छोटा मुलगा मला पाहता, मी म्हणतो, आणि पत्नी म्हणते नाही मला पाहता, पती म्हणतो नाही मला पाहता, पती म्हणतो माझ्यासारखा आहे, पत्नी म्हणते नाही माझ्यासारखा. तर या ठिकाणी जीवन परमेश्वराचं वचन सांगत आहे ज्या वेळेस
मारी आणि योशी एकमेकाला बघत आहेत, तो संवाद साधत आहे, तुझ्यासारखा आहे, माझ्यासारखा आहे. त्याच्यामध्ये केवळ 1-2 मिनिटात त्यामध्ये चालू आहे की तो परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे, वचन सांगत आहे या ठिकाणी की जीवन परमेश्वर म्हणत आहे की हा जो जीवन येशू ख्रिस्त आहे, तुझ्यासारखा पण नाही आणि माझ्यासारखा पण नाही, हा आहे देवासारखा आहे आणि तो देव आहे. जीवन परमेश्वर सांगत आहे की तुम्ही आणि मला माझा मोठेपणा सांगायचं नाही, मी मोठेपणा करायचं नाही. आपलं जे बुद्धी आहे, सामर्थ्य आहे, मन आहे, आपलं सर्व आचार्य सांगून जीवन परमेश्वराला लावायचं आहे. सांगत की तुमचं अंतःकरण अस्वस्थ आहे. काही लोक, बरेच लोक आहेत नुसता फक्त माझ्या मनामध्ये जे विचार आहेत ते विचार मी स्पष्टपणे सांगू शकत नाही. माझं बरेच काही मंडळीमध्ये लोक आहेत नाही का, परंतु एका विषय एका बद्दल जी गोष्ट आहे ती गोष्ट देवासमोर ते क्लिअर करत नाही. काहीतरी चेस मध्ये वेगळा प्रकार करायचा आणि बाहेर जाऊन वेगळा प्रकार करायचा, त्याचा अंतःकरण जीवन परमेश्वर कधीही त्याला माफ करू शकत नाही, क्षमा करू शकत नाही. कारण त्याचं अंतःकरण हे आपल्या पवित्र मंदिरामध्ये एक आहे आणि बाहेर गेल्यानंतर वेगळं आहे. थोडक्यात खायची दात वेगळे आणि परमेश्वर सांगत आहे तुमचं अंतःकरण माझ्याकडे लावा, म्हणजे मी तुम्हाला काय केलं, तुमचं कुटुंब, तुमचं घराणं, तुमचं लेकरवाला मी आशीर्वादित करेन. या ठिकाणी पाहिलं तर आजच्या संदेशामध्ये आपण आणखी एक वचन वाचूया. मार्क सुवर्तमान याचा 9वा अध्याय, मार्क सुवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 14 ते 29 आपण वचन वाचूया. मार्क सुवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 14 ते 29. आले तेव्हा त्यांच्या भोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्या बरोबर शास्त्री वादविवाद करत आहेत असे त्यांना दिसून आले. त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्यांना विचारले, ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे? तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. त्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे मला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो. मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना. या ठिकाणी आपण पाहिलं तर जन्माचा जे वचन आहे ते वेगळं आहे आणि आता आपला शिक्षक आहे, संदेश आहे, येशूने आमंत्रण दिले आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की जीवन परमेश्वरानं आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला सांगत आहे. या ठिकाणी मी सुरुवातीला बोललो जीवन परमेश्वराचं वचन ये हा शब्द नवीन करारामध्ये किती वेळेस आहे आलेला आहे? 21 वेळ आलेला आहे. याचे कारण माणसाचा तुमचा आणि माझा विश्वास देवापेक्षा कशावर जास्त असतो. आपण जर पाहिलं की 12 शिष्य हे त्या जहाजामध्ये निघालेले आहेत. जात असताना त्या ठिकाणी जीवन परमेश्वराची त्या जहाजामध्ये उपस्थित दिसली आणि ते सर्व लोक काय झाले, घाबरून गेले, घाबरून न म्हणायला लागले भूत आहे. तर सांगायचं आपला विश्वास होता वाटतो. परंतु या ठिकाणी म्हणत आहे जीवन परमेश्वर मी आहे. आपण आता वाचलंय त्या ठिकाणी ज्यावेळेस जीवन परमेश्वराने सांगितलं आहे तुम्ही घाबरू नका, हिंमत धरा, कारण तुम्ही जे म्हणत आहात, तुम्ही जे बोलत आहे ते मी नाही, मी आहे. जिवंत परमेश्वर आहे, मी आहे, घाबरू नका. आणि ज्यावेळेस शिष्य सर्व काही त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्याला आनंद वाटला की खरोखर हा जिवंत देव आहे. आणि संपूर्ण शिष्य होते, त्याच्यामध्ये 11 शिष्य होते, त्याच्यामधून एक पेत्र होता. पेत्र हा आपण आपल्या मंडळीमध्ये सगळे आपण सारखे आहोत का? सगळे आपण सारखे नाहीत. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, नाही का? त्या ठिकाणी 12 शिष्यामधून एक असा शिष्य होता, त्याचं नाव होतं पेत्र. तो म्हणायला लागला ज्यावेळेस जीवन परमेश्वर पाण्याच्या पलीकडे आहे आणि पेत्र सांगत आहे जीवन परमेश्वरा मला याची इच्छा आहे, मी येऊ का? त्यावेळेस देव सांगत आहे ये. ज्यावेळेस पेत्रा जीवन परमेश्वराच्या गोष्टीकडे लक्ष दिला, कारण प्रभू सांगत आहे ये,
आणि पेत्र हा निघालेला आहे. पेत्र निघत असताना, पेत्र जात असताना, पेत्र पाण्यावरती जात आहे हा दुय्यम भाग आहे. पेत्र पाण्यावरती जात आहे हा दुय्यम भाग आहे. परंतु त्याच्या अगोदर काय आहे? त्याच्या अगोदर जे शब्द पेत्राने ऐकलं, ये हा शब्द आहे, त्या ये हा शब्दावरती त्या विश्वास ठेवून पेत्र निघालेला आहे. ये हा शब्दाला फार महत्व आहे, या शब्दाला किंमत आहे. कारण ज्याला पाहायला लागतात की जे मनुष्य आहे त्याचा मुलगा आजारी आहे, दुःखनावित आहे, तो मरणावास टेकलेला आहे आणि त्याची इच्छा होती की जीवन परमेश्वराचे शिष्य आहे, शिष्याकडे न्यावं मुलाला आणि गेल्यानंतर ते शिष्य प्रार्थना करतील आणि माझ्या मुलाला बरं होईल. त्याच्या मुलासाठी वडिलांची इच्छा होती की माझ्या लेकराला, माझ्या मुलाला जीवन परमेश्वराचे शिष्य आहेत बरं करतील, प्रार्थना करतील आणि माझ्या मुलाला बरं होईल. म्हणून त्या वडिलांची अपेक्षा होती. कारण त्या ठिकाणी थोडा वेळ जीवन परमेश्वर त्याची उपस्थित नव्हती, तो बाजूला होता. या ठिकाणी 12 शिष्य आहेत आणि त्या मुलाला घेऊन आलेला आहे, प्रार्थना करत गेलेला आहे. शिष्य सगळे प्रार्थना करतात, 12 शिष्य. परंतु त्या मुलाच्या अंगात जे सैतान आहे ते काय जायला नाही. कारण हा जो मुलाचं विचार होतं, मी एवढ्या मोठ्या माझ्या विश्वासानं या जे शिष्य आहेत त्याच्याकडे घेऊन आलेला आहे, परंतु या शिष्याने जी प्रार्थना केली माझ्या मुलाला काही फरक पडला नाही. तेवढ्यामध्ये एकमेकाला वाद सुरू झाले की तुम्ही काय करायला लागले, तुम्ही कशा आहेत. त्याच वेळामध्ये जीवन परमेश्वर त्या ठिकाणी आलेला आहे आणि तुम्ही विचारत आहे काय चालू आहे, काय झालंय काय. त्या मुलाची जीवन परमेश्वर, मी माझ्या मुलासाठी, माझा मुलगा आजारी आहे, दुःखी आहे, मरणावर टेकलेला आहे, मी घाबरून गेलेलो आहे, जेणेकरून माझ्या मुलाला बरं होईल, चांगलं होईल, पण मी घेऊन आलेलं आहे, परंतु काही फरक पडलेला नाही. परमेश्वराने गोष्ट ऐकलेली आहे, जे परमेश्वराने शिष्याला सांगितलेलं आहे, अशी पिढी मी कुठपर्यंत सांभाळू. आणि सांगितलं त्या मुलाला तुमच्याकडे पण नका आणि त्या मुलाला त्याच्या बापाकडे पण नको नका, त्या मुलाला माझ्याकडे पाठवा. तो मुलाला ये म्हणून सांगितलं आहे, ये म्हणून बोलल्या बरोबर जीवन परमेश्वराने प्रार्थना केली आणि त्या मुलाचं सर्व आजार, सर्व रोग निघून गेलेला आहे. कारण ये हा शब्दावर फार महत्व आहे. ये हा म्हणल्या बरोबर सांगत आहे जीवन परमेश्वर, त्या जो मुलगा आजारी आहे त्या मुलाला तुमच्यामध्ये पण नका, त्याच्या वडिलाकडे पण नका, त्या मुलाला माझ्याकडे पाठवा. आल्याबरोबर जीवन परमेश्वराने त्या मुलाला स्पर्श केला, प्रार्थना केली आणि सर्व त्याचं सैतान निघून गेलेला आहे. तात्पर्य आहे ये हा शब्दामध्ये फार म्हणून जीवन परमेश्वराने तुम्हाला आणि मला सांगत आहे, तुम्हाला आणि मला आजच्या दिवसामध्ये परमेश्वराच्या वचनाकडे, त्याच्या प्रार्थनाकडे आपल्याला जायचं आहे. का तुम्हाला आणि मला आमंत्रण आहे, आमंत्रण यासाठी आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे गीत गाता, गाणे गाता, वाजवता, शास्त्र वाचन करता. तुम्हाला सर्वांसाठी आहे की तुम्हाला माझं काय आहे निमंत्रण आहे. कशासाठी की तुम्ही हमेशा शास्त्र वाचन करावं, कोणी प्रार्थना करावी, ज्याला देवानं जे जे दान दिलेलं आहे ते प्रकट करावं, म्हणून तुम्हाला असं निमंत्रण आहे. मला गाणं गाता येते पण मला गायाची इच्छा नाही, बसून नाही, यासाठी नाही दिलं तुम्हाला. तेव्हा तुमच्याकडे काही कला आहे, तुमच्याकडे शास्त्र वाचायची इच्छा आहे पण मला नाही होत, माझी हिंमत नाही, यासाठी नाही. कारण पवित्र आत्माचा काळ आता काळ चालू आहे. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा होता, तेव्हा नवीन करारामध्ये आपण जर पाहिलं क्रिस्ताची कृती आता 5वा अध्याय आणि 1 त्या करारामध्ये आपण पाहिलं तर सर्व काळ पवित्र आत्म्याचा काळ आहे. जीवन परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळं कार्य दिलेलं आहे, वेगवेगळ्या पवित्र आत्म्याचं कार्य दिलेलं आहे. पण आपल्याला करता आलं पाहिजे. आपण काय करतो, जीवन परमेश्वर आपलं कार्य दिलेलं आहे पण करत नाही. सांगते परमेश्वर तुम्ही घाबरू नका, हिंमत करा, तुम्हाला आज माझं निमंत्रण आहे, तुम्हाला सर्व कार्य काही करायचं आहे आणि परमेश्वराच्या कार्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे, हे तुम्हाला निमंत्रण आहे. आणि जास्त पाहिलं की या ठिकाणी एक महिला आहे, ऋषीवर्तमानच्या पुस्तकामध्ये आहे, ती गेली 18 वर्ष ती आजारी होती, नाही का, 18 वर्ष कुबरी होती, तिला काही नव्हतं, बिचारी चालता येत नव्हतं, ती सरळ बसता येत नव्हती. 18 वर्ष, एक नाही दोन नाही. आपण सकाळपासून संध्याकाळी समजा आपण झोपलो, आपण उठलो नाही, आपला बरंच काही त्रास होतो, नाही का, आपलं अंग सर्व होते.
म्हणजे आपण काय काय करतो अंतर माहिती नाही, परंतु त्या स्त्रीकडे गेली 18 वर्षे ती स्त्रीकडे आणि त्या स्त्रीला कळलं, त्या स्त्रीला जीवन परमेश्वराने आवाज दिलेला आहे, तू इकडे ये. आणि ती स्त्री त्या जीवन परमेश्वराकडे गेलेली आहे. 18 वर्षे आजारी होती, 18 वर्षे त्रासामध्ये होती, 18 वर्षे संकटामध्ये, 18 वर्षे दुःखामध्ये होती. हे म्हणल्याबरोबर हे हा शब्दाला जीवन परमेश्वराने प्रार्थनाद्वारे त्या बाईला, आमच्या ताईला लगेच आशीर्वाद दिलेला आहे. आणि ती ताई, ती महिला ताबडतोब सर्व काय असा निघून गेलेला आहे. आपण पहिला पाहिलं त्या मुलाचं, दुसरं पाहिलं आपण उघड्या स्त्रीचं, आपण तिसरं पाहत आहोत एक जे रोडवरती भिकारी आहे, नाव काय त्याचं? बरोबर बोला, कोण जोरात बोला. वर्तमान बिचारा हा आंध्रा व्यक्ती होता, आंध्रा मुलगा होता. रोडवर त्याला भीक मागायचं कार्य होतं, त्याला काही दिसत नव्हतं, काही माहित नव्हतं. पण त्याला एक गोष्ट कळाली की माझ्या समोरून, माझ्याकडून आज कोणतरी जाणार आहे आणि त्याच्यामुळे मला आरोग्य मिळणार आहे. जीवन परमेश्वरावर त्या समुद्रामध्ये तो ऐकला आणि म्हणायला लागला, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर. बाकीचे लोक होते ते म्हणायला लागले, अरे शांत ऐकत नव्हतं. अधिक जास्त ते ऐकत नव्हता. हा शब्द जीवन परमेश्वराच्या कानावरती पडला आणि परमेश्वर जीवन देव सांगत आहे की त्याला भाषा खायला त्याच्या हातामध्ये काठी वगैरे असत, त्याच्याकडचे कपडे काही चांगले असतील, खराब असतील माहीत नाही, परंतु तो लगेच ताबडतोब त्याच्या हातातली काठी टाकून दिलेला आहे, त्याचा वेशभूषा टाकून दिलेला आहे आणि परत जाऊन तो देवाच्या समोर थांबलेला आहे. आणि जीवन परमेश्वराला सांगत विचारत आहे की तुला काय पाहिजे, तुला काय हवं आहे. दुसरं पण झालं तुम्हाला असं, जर पप्पा मला चांगल्या प्रकारे पीक जमा होईल, अशावर माझं उदरनिर्वाह आहे, जास्त पैसे मिळते मला, जेणेकरून या पैशामुळे मी माझी फॅमिली, माझं घराणं आम्ही जगू. आणि जे बाजूला लोक आहेत ना त्याला थोडंसं चांग माझ्या विरुद्ध भांडणं वगैरे करतात नाही का, की तिने माझ्या विरुद्ध भांडणं वगैरे करू नये, किंवा अशी माझ्या गल्ली जागा वगैरे मला कुठे मिळत नाही, जागा चांगली मिळावं म्हणून प्रार्थना कर. असं तो भिकारी बोललेला नाही. जेव्हा जीवन परमेश्वर विचारलं तुझी इच्छा काय आहे, तर तू म्हणाला परमेश्वर मला काय हवी दृष्टी हवी आहे. आणि कशासाठी तो म्हणायला लागला की माझी फॅमिली, माझी कुटुंब पाहिलं, त्याच्याच सोबत मी तुम्हाला पाहिजे आणि जीवन परमेश्वरा मला फक्त दृष्टी हवी आहे. आणि जीवन परमेश्वराने हे म्हणल्याबरोबर हा अंध भिकारी, अंध मुलगा, अंध व्यक्ती गेल्याबरोबर जीवन परमेश्वराने त्याच्या डोळ्यात स्पर्श केला, लगेच तांबडत त्याला दृष्टी आलेली आहे. हे म्हणून गेले 3 आठवडे आहेत, 2, 9, 16, 23 आणि 30 आजच्या दिवसामध्ये जीवन परमेश्वर परभणी या मंडळीला, परभणी या लोकांसाठी, परभणी सर्व कमिटीसाठी जीवन परमेश्वर बोलवत आहे, सांगत आहे की तुम्हाला जीवन परमेश्वराचं तुम्हाला निमंत्रण आहे की तुम्ही सर्वजण पवित्र देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला राहायचं आहे. आपण पाहिलं स्तोत्र संहिता 8 सांगत आहे की त्याशी दया सनातन आहे. तुम्ही काही करा, आपण दुसरं वचन वाचलं तर अहरोनाने म्हणावे की त्याशी दया सनातन आहे, परभणीच्या लोकांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. आम्ही सर्व मंडळी त्याच्या सानिध्यामध्ये आहोत, आम्ही सर्व मंडळी त्याच्या विश्वासामध्ये आहोत, आम्ही सर्व मंडळी जीवन परमेश्वराच्या आम्ही समोर आहोत. कशाने? शुद्ध अंतःकरणाने. जीवन परमेश्वर सांगत आहे तुम्हाला निमंत्रण देत आहे, तुम्हाला अनुवाद सांगत आहे की तुम्ही सर्व बाजूला टाका, कारण तुम्ही नवीन मंडळी आहात, नवख्या मंडळी आहात. जीवन परमेश्वराने आजच्या दिवसामध्ये तुमच्यासाठी, विशेष करून सर्वांसाठी, जे ज्या लोकांना परमेश्वराने ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेलं आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, असं कोणीही नाही की कुणालाही काही जमत नाही. जीवन परमेश्वर प्रत्येकाला काहीतरी वेगळं हे दान दिलेलं आहे. म्हणून आपण आजच्या दिवसामध्ये जीवन परमेश्वर सानिध्यामध्ये असताना देवबाप्पा ज्या वेळेस पेत्र आवाज ऐकला, हे हा शब्द ऐकला, पेत्र विचार करायला लागला. देवबाप्पाने हे म्हणल्याबरोबर निघालो, मी जायला विचार करायला. ज्या वेळेस जीवन परमेश्वराने ये म्हणल्याबरोबर
जो लाजर आहे तो मेलेला होता, आवाज दिल्याबरोबर तो बाहेर आलेला आहे. एक आपण शास्त्र वाचलं, शास्त्र सांगता बोला जीवन परमेश्वर येशू ख्रिस्त हे लाजरा बाहेर ये म्हणल्याबरोबर तो लाजर बाहेर आलेला आहे. त्या पेत्राला प्रश्न पडला, जो मेलेला मुर्दा आहे, मेलेला व्यक्ती आहे, याचा आवाज आला, तो बाहेर येतो, जिवंत होतो. मी तर जिवंत मनुष्य आहे. त्याने या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि तो देवाकडे जायला निघालेला आहे. आणि गेल्याबरोबर जीवन परमेश्वराने त्याचं सर्व कुटुंब, त्याचं सर्व फॅमिली आशीर्वादित केलेलं आहे. आणि पेत्राचं व्यवसाय, पेत्राचं कार्य, पेत्राचं काम फार काही मोठं नव्हतं. तो काय करत होता? मासे धरणार होता. ज्यावेळेस जीवन परमेश्वराने त्याला बोलवलं आहे आणि पेत्र त्याच्या ये म्हणण्या शब्दाला तो आवाज दिला आणि हे हा शब्द ऐकल्या बरोबर देवाकडे गेलेला आहे. देवाने संपूर्ण घराने त्याचे कुटुंब परमेश्वराने आशीर्वाद केलेला आहे. पण तुम्हाला जीवन परमेश्वराने आज निमंत्रण दिलेलं आहे की जीवन परमेश्वर तुमचं घरानं, तुमचे मुले बाळ, तुमचा व्यवसाय, नोकरी, तुमचं लेकर सर्व परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. कारण तू ये म्हणत आहे, तो म्हणत आहे तुम्ही काळजी करायची आता, त्याची काळजी मी करणार आहे. या ठिकाणी सांगत आहे देव, ज्यावेळेस मी बोलत आहे त्याचा अधिकार, त्याची सर्व काळजी मी घेणार आहे. मी सांगत नाहीये, जीवन परमेश्वर वचन सांगत आहे. तुम्हाला आणि मला जीवन परमेश्वर त्याच्या विश्वासामध्ये बोलवत आहे की तुम्ही या, तुम्ही आता काळजी करायची नाही. ज्यावेळेस तुम्हाला मी हे म्हणत आहे, सर्व चिंता माझ्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतो. बरोबर आहे. तुम्ही सर्व दिवसामध्ये विशेष सर्वजण जीवन परमेश्वराच्या वचनामध्ये आपण सर्व चिंता चेक टाकूया, कारण तो आपली काळजी घेणार आहे. त्या ठिकाणी आपण या शब्दाला फार किंमत आहे. या हा शब्द आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलेला आहे. पण तुम्ही आणि मी जीवन परमेश्वराच्या सानिध्यात असताना आपण सर्व तन, मन आणि धन आपण परमेश्वर आपण अर्पण करणार आहोत. कारण काय, आपण हे शब्द ज्यावेळेस आपण ऐकलो त्यावेळेस पेत्राचं जीवन बदललेलं आहे. या शब्द आपण ऐकलो, जी कुबडी स्त्री होती त्याचं जीवन बदललेलं आहे. या शब्दावर विश्वास ठेवला आपण, जो अंध व्यक्ती होता, अंध मुलगा होता, त्याचं जीवन बदललेलं आहे. आणि तुमचं माझं जीवन काय बदललं? तर तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहोत. तुमचा आणि माझा विश्वास हा देवावर राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं कार्य आहे, पवित्र आत्मा कार्य तुमच्या जीवनात करतो. ते कार्य आपण करत असताना कार्य आपल्याला कोण्या प्रकारे करायचं आहे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं. ज्या नवीन काळामध्ये आपण पाहिलं की ख्रिस्ताची कृत्ये याचा 5वा अध्याय आपण एक वचन बघू. कृत्याचा 5वा अध्याय आणि 1:11 पाहिजे आपण 2 वचन वाचू. फक्त सुरुवातीचे कृपया कोणी तुम्ही वाचा. 5वा अध्याय. अनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सप्पिरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चलनामध्ये ठेवला. बस नेहमी काळामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्मा हा कार्य करत आहे. आपण आता विचार केले प्रत्येकाच्या जीवनामध्ये फॅमिली आहे, कुटुंब आहे, लेकर बाळ आहे, आई वडील आहे, सर्वांचं कुटुंब व्यवस्थित आहे. तेच कुटुंब त्याच्यामध्ये आहे की हनन्या आणि सप्पिरा आहे. दोन काय आहे? पण जुन्या काळामध्ये आपण पाहिलं की ते सर्व जे घरचं जे मालमत्ता आहे, पैसा काय आहे, जे काही आहे ते सर्व काही त्याच्या लोकांच्या जवळ नेऊन ठेवायचं. आणि ठेवल्यानंतर ती जमलेली रक्कम आहे, जमलेला जे माल आहे, जमलेला ऐवज आहे, सर्व काही ते त्याच्या जे पालक आहे त्याच्याद्वारे ते लोकांना वाटायचे. आणि ज्यावेळेस वेळ आली कुणाची? हनन्या आणि वेळ त्याला वाटलं गेलं की माझ्या बाजूचे लोक सगळं घर वगैरे विकतात, शेत वगैरे विकतात, पैसा वगैरे जमा करून त्या लोकांसाठी दान देतात. हे लोक तयार झाले. तो नवरा कुठले आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, मालमत्ता विकायचं आहे. विकत असताना त्याला वाटलं की सर्व जे मालमत्ता आहे, पैसा काय, सर्व आपल्याला काय करायचं आहे, त्या पैसा लोकांमध्ये अर्पण करायचं आहे, द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस त्याची मालमत्ता विकली, पैसा जवळ आला, त्याच बुद्धी ही चेंज झाली, त्याचे विचार हे चेंज झाले. ते ठरवलं गेलं की आपण सर्व जे मालमत्ता आहे एवढी सगळी आपण विकलेली आहे, पण ती सगळी मालमत्ता आपण देवाकडे द्यायचं नाही. आपण थोडंफार काय करू, त्याच्या मनामध्ये विचार आहे. आणि ते लोकांनी ते संपूर्ण थोडासा भाग
काढून घेतलेला आहे. तर पुढे वाचा. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून शैतानाने तुझे मन का भरविले आहे? बस बस काय सांगत आहे ते कर. तू माझ्यासोबत लबाडी केलेली आहे. तू माझ्यासोबत लबाडी केली आहे. कारण तुमच्या मनामध्ये एक विचार होता, तो विचार तुम्ही सर्व काही सिद्धीस घेऊन जायला पाहिजे होता. तो विचार तुम्ही शेवटपर्यंत घेऊन जायला पाहिजे होता. परंतु तुम्ही ज्यावेळेस कार्य करता, काम करता, त्यावेळेस मनामध्ये निश्चय करता आणि तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस विचार आले, हे कामामध्ये तुम्ही दोन भाग करता. पेत्र म्हणत आहे, तू माझ्या अधिकारीनेस लबाडी केलेली आहे. हे अंतःकरण मग जीवन परमेश्वर हे अंतःकरणाला क्षमा करणार नाही. कारण हे आपण जे अंतःकरण आहे, आपण तात्पुरते देवाकडे लावत आहोत, नाही का? असं सांगितल्याप्रमाणे आपलं सर्व अंतःकरण जीवन परमेश्वर द्यायचं आहे. तर इथे पाहिलं आपण तर सुरुवातीला अंतःकरण हे सगळ्या प्रकारे होतं, शुद्ध होतं, निर्मळ होतं. परंतु कालांतराने त्या अंतरामध्ये भाग पडलं आणि त्या अंतरातून ते एका भाषेमध्ये दोन वस्तू निर्माण झाले. जीवन परमेश्वर सांगत आहे, तू माझ्याबरोबर काय केली आहेस? आजच्या वचनामध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला एकमेकाबद्दल लबाडी करायचं नाहीये, एकमेकाबद्दल आपल्याला फसवायचं नाहीये, एकमेकाबद्दल आपण जेणेकरून एकमेकाच्या जीवनामध्ये आपल्याबद्दल त्याला काही प्रॉब्लेम येईल, अडचण येईल असं आपण कुठल्याही कार्य करता कामा नये. जेणेकरून हनन्याने त्यांची बायको केलेली आहे. म्हणून परमेश्वर सांगत आहे तुम्हाला आणि मला जीवन परमेश्वराच्या संदेशामध्ये निमंत्रण दिलेलं आहे की तुम्हाला शुद्ध मनाने, निर्मळ मनाने देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला प्रार्थना आणि वचन वाचायचं आहे. गेली 10 वर्षे, 15 वर्षे, 25 वर्षे त्या ठिकाणी पाहतो. आज या ठिकाणी एक जोडपं आहे, त्यांचं नाव संजीव आणि अश्विनी आहे. गेल्या बरेच कित्येक वर्षापासून त्या दोघांना त्याला संतती परमेश्वराने दिलेली नाही. परमेश्वर काय तो त्यावेळेस परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वाद पण देतो आणि पुण्याला परमेश्वर जवळ राहतो. सांगितलं काय बोललं येऊ ना, सांगितलं तू चांगल्या मार्गाने जा, नाही का? गाव पण सांगितलं तू ह्या मार्गाने जा आणि जाऊन का कर तिथे लोकांना तू सुवार्थ सांग, त्या लोकांना तयार कर, त्या लोकांना तुझ्या गावाने लोक काय होते आशीर्वाद होते. पण एवढ्याला वाटलं की आता नाही मी वेगळा मार्ग जातो, एवढा देवाचा ऐकला नाही, त्यावर देवाचं काय करायचं नाही. आणि एवढा देवाचं कार्य सांगितल्या ठिकाणी सोडून तो वेगळ्या मार्गात जायला निघालेला आहे, वेगळ्या झाडामध्ये बसलेला आहे, वेगळ्या गावामध्ये बसलेला आहे. आणि बसल्याबरोबर त्या ठिकाणची बरेच काही मंडळी, बरेच काही लोक त्या ठिकाणी होते. आणि येऊन बसल्याबरोबर त्या समुद्रामध्ये असं मोठा तुफान आणि वार सुटलेला आहे, जेणेकरून सर्व लोक भयभीत झाले, घावून झाले. कसं काय झालं? आता पण झालं नाही, आताच कसं काय झालं? ते लोक एक प्रकारे म्हणाले कसं काय झालं, काय झालं, कोणी काय केलं, शोधायला लागले. तर एवढा म्हणायला लागला हे तुम्ही घाबरू नका, हे तुमच्यामुळे नाही, हे माझ्यामुळे झालेलं आहे. मग आता करायचं काय? तर तुझ्यामुळे आम्ही मारायचं ना, म्हणून जाऊ सगळे. आमची फॅमिली आहे, आमचे लेकर बाळ आहेत, माझी भाऊ, माझी बहीण आहे, माझं भाऊज आहे, आमचे सगळे फॅमिली आहे, म्हणून जाईल. मग करायचं काय? तर स्वतः एवढा म्हणत आहे तुम्ही काय करा, मला बुसलून टाका नदी. म्हणजे सांगा तात्पर्य कुणावर संकट आलं हे? एकामुळे सर्व आलं ना. म्हणून जीवन परमेश्वर सांगत आहे तुम्हाला आणि मला, तुम्ही आणि मी एकाबद्दल वाईट विचार करायचा नाही. आणि ज्यावेळेस एवढ्याला पाण्यात टाकलं गेलं त्यावेळेस सगळं ते जहाज शांत झालेलं आहे. आता एवढाची स्त्री सगळ्याला माहिती एवढाची गोष्ट, परंतु त्यावेळेस आपण प्रकरण पाहिलं, गोष्ट पाहिली, सर्व लोक भयभीत झाले होते कुणामुळे. म्हणून तुम्ही आणि मी ज्यावर जीवन परमेश्वर सानिध्यामध्ये लोक म्हणायला लागले हे लोक निवडलेले लोक आहेत, हे लोक देवाचे लोक आहेत, हे लोक देवाची स्तुती आणि भक्ती करणारे लोक आहेत. आणि आपण म्हणून आजच्या दिवसामध्ये परमेश्वराच्या सानिध्यात असताना तुम्ही आणि मी खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने परमेश्वराकडे गेले पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस एक रस्ता करतो ना, रस्ता सोडायचा नाही. कारण माझ्या जीवनामध्ये बरेच काही फार काही संकट, फार काही दुःख होते, जेणेकरून 1-2 मिनिटाच्या काळामध्ये जर वेळ आली असती तर मी आज राहिलो नसतो. परंतु स्तोत्र सहित आयुष्यात त्याची दया माझ्यावरती आहे.
त्याची दया माझ्यावरती आहे, माझ्या कुटुंबाला सांभाळायचा केला आणि माझ्या हातून कार्य करायचं म्हणजे मला ठेवलेला. बऱ्याच ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे की सर्व लेकर तरुण लेकर आहेत, देवाच्या मार्गाने चालायचं आहे. आणि देवाचा मार्ग चालत असताना आधीमध्ये कुठल्याही कसल्या प्रकारचं जसं येऊन नाही केलं तसं तुम्हाला आणि मला करायचं नाही. तसं जर केलं आपल्याला जीवन परमेश्वराने आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण पाहत आहे मी की मी ज्यावेळेस सेवेमध्ये आलो त्यावेळेस माझ्यापेक्षा चांगले चांगले प्रार्थना करायचे. त्या 2 मिनिटांमध्ये संबोधतो. चांगल्या प्रार्थना करायचे आणि ज्यावेळेस कालांतराने ते हळूहळू ते देवाच्या मागे गेले, हळूहळू ते देवाला विसरले, हळूहळू ते शेतात जायचं बंद केले, हळूहळू ते जे काही प्रार्थना आहे जे काही बाळक लोक येतात प्रार्थना करतात ते म्हणायला लागले ते काय लावायला लागले आम्हाला सगळं काय माहित आहे, आम्हाला सर्व काय माहित, आम्हाला सांगायची गरज नाही. केवळ देवापासून लांब गेल्यामुळे, देवापासून बैकून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबाने एवढी वेळ आली. जीवन परमेश्वर मी सध्या पाहत आहे की ते अस्थिर कुटुंब आहे. केवळ त्यांनी देवापासून लांब गेल्यामुळे. तुम्ही आणि मी असं म्हणायचं नाही की मी काम करत आहे देव तर वगैरे कुठे पाहिजे. देवाची दृष्टी सगळ्याकडे आहे. एवढंच नाही तुमचं उत्तर सुद्धा तुम्हाला आणि मला जीवन परमेश्वर सांगत आहे, निमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला आणि मला. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनाकडे जायचं आहे. ज्यावेळेस बरेच काही फॅमिली आहे, बरेच काही लोक आहेत ती बिचारे ज्यावेळेस प्रार्थनेमध्ये सर सुंदर सर प्रेजन वर्षी आमच्यामध्ये आहेत का चांगल्या प्रकारे करतात, तसं ते चांगल्या प्रकारे करायचं. कालांतराने तुम्ही आणि मी देवाने तुम्हाला आणि मला बोललेलं आहे. कशासाठी? त्याचं गौरव करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी, त्याची प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला आणि मला आमंत्रण दिलेलं आहे. परमेश्वर वाटल्याद्वारे तुम्हाला मला साथी करो. आमेन. आपण गीत गाऊया आणि गीत गाताना आपलं आपण आपलं दार आपण परमेश्वराला देऊया. आपण सर्व जागेवर उभं राहूया. मनात
कोणाकडे नाही का पद पुस्तक उपास संगीत उपास संगीतामधून शेवटी आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र सेनांच्या महाजीवन परमेश्वरा, धन्यवाद करतो प्रभूजी, तुझे आभार मानतो प्रभू. दिवसभर सांभाळ प्रभूजी, देवबापा प्रत्येकाची काळजी घेतच प्रभू. आणि देवबापा सगळ्याला समजून प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात जीवन परमेश्वरा, आम्ही सर्व प्रभू तुझी स्तुती तुझं गाय करू प्रभू. आम्ही केल्या प्रभू तुझे आभार मानतो. जीवन परमेश्वराविषयी प्रार्थना करतो प्रभू. परभणी या मंडळीसाठी, परभणी या कुटुंबासाठी जीवन परमेश्वरा सुंदरता वचन प्रभू. बाप्पा या ठिकाणी तुझं आज निमंत्रण आहे प्रभूशी, तुझं आज आमंत्रण आहे जीवन परमेश्वरा प्रभू. की केवळ प्रभू आम्ही सर्व तुझ्या वचनामध्ये प्रार्थनेमध्ये सामर्थ्याने प्रभू सर्वांना भराव प्रभूशी. आणि बाप्पा तुझा आजच्या जीवनामध्ये प्रभू आम्ही सर्व प्रभू आज निमंत्रण जीवन परमेश्वरा विशेष प्रार्थना करतो जीवन परमेश्वरा प्रभू. गेल्या आठवड्यामध्ये जीवन बाप्पा कोणी आमच्या भावाचं जे काय वाढदिवस झाले प्रभूशी, लग्नाचा वाढदिवस प्रभू, त्याला नवीन वर्ष नवीन दिवस प्रभू त्याला दाखवला तुझी आभार मानतो जीवन परमेश्वरा. त्याचं कितीतरी वाढदिवस त्यांच्या जीवनामध्ये करण्यात प्रभू त्याला स्थान धन्यवाद करतो प्रभूशी. सुंदर परभणी या मंडळीसाठी, परभणी या कुटुंबासाठी, परभणी या घरासाठी जीवन परमेश्वरा प्रभू तुझी दया सनातन आहे प्रभूशी. प्रभू तू आमच्या सोबत आमच्या कामामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये, लेख शिक्षणामध्ये प्रभू आमच्या सर्व कुटुंबामध्ये प्रभू तू काळजी घे प्रभू. कारण तुझं सांगत आहे की तुझी दया ही सनातन आहे प्रभूशी. आम्हा सर्व मंडळीवरती प्रभू ज्याच्या बहिणीने ज्याच्या भावाने प्रभूशी प्रभू तुझ्या भांडारमध्ये ते दान दिले प्रभू, त्या कुटुंबाला 30 पट 60 पट 100 पट 1000 पटाने प्रभू तुझा आशीर्वाद द्या. ज्या भावने देताना परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तू संरक्षण करो आणि परमेश्वर सर्व कुटुंबाला अधिक आणि अधिक आशीर्वादित आणि आशीर्वादित आशीर्वादित काही सूचना वगैरे आहेत.